शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर हा रविवारच्या दिवशीचाच व्लॉग आहे, म्हणजे रविवारीच मी शूट केला होता आणि शनिवारी आठवड्याचा बाजार करायला मी जात असते ना, तर त्या दिवशी ही मस्त आंब्याची पेटी मला मिळाली, तर ती सुद्धा मी घेऊन आली. आता आंबे काही जास्त दिवस खाल्ले जाणार नाही, कारण की कधी पाऊस पडेल काही सांगता येत नाही. जून महिना संपत आला, एवढी गरमी होते, तरी पण अजून पावसाचं काही नामोनिशाण नाही आहे. पण तरीही म्हटलं शेवटी खाऊन घेऊया. 5 किलोचीच पेटी आहे, जास्त नाही आहेत म्हणून घेऊन आले. म्हटलं आता कधीही पाऊस पडला की मग काही आंबे खावेसे वाटत नाही, कारण की मग त्यामध्ये अळ्या पडतात ना, त्यामुळे मग पाऊस पडल्यानंतर काही आम्ही आंबे खात नाही. तर 5 किलोची पेटी आणली होती आणि बघा ना, वरती मस्त मोठे मोठे आंबे ठेवतात आणि खाली बघितलं तर अगदी छोटे छोटे असतात. मग म्हटलं चला असू द्या, छोटे छोटे जे आंबे आहेत ना ते एक साईडवर काढून ठेवते आणि आज संध्याकाळी त्याचा रस बनवून टाकूया. मोठे मोठे मस्त कापून खायला होतील, त्यामुळे म्हटलं आज संध्याकाळी रस, पोळ्या आणि भाजीच बनवूया. आता तर मला बनवायचं आहे इडली, जे मी कालच्या दिवशी तुमच्यासोबत शेअर केलं होतं ना. इडली डोसाचं पीठ टाकलं होतं मी भिजत, तर त्याचीच मला आज इडलीसुद्धा बनवायची आहे आणि डोसासुद्धा बनवायचा आहे. आणि शनिवारच्या दिवशी जो भाजीपाला आणला होता ना, तो मी असाच राहू दिला होता थैलीमध्ये, कारण की मग खूप जास्त उशीर होतो संध्याकाळी. आम्हाला 8:30-9 वाजूनही जातात तसेच. आणि मग तिकून आले की जेवण करायचं, भांडेकुंडे घासायचे, किचन क्लीन करायचं, यामध्येच 11-11:30 वाजून जातात. त्यामुळे मग भाजीपाला रात्रीच निवडायला मला अजिबात वेळ मिळत नाही, त्यामुळे मी असंच राहू देते थैलीमध्ये. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी वेळ असला तर याला निवडून ठेवते, नाहीतर आत्ताही मी तसाच ठेवून देते, कारण की आताही सकाळी उशिरा उठणं होते आणि मग खूप जास्त घाई गडबड असते. सुट्टीचा दिवस म्हटलं की माझा तर पूर्ण दिवस किचनमध्येच जातो, असं म्हणावं की एका तारेवरची कसरतच असते रविवारच्या आणि शनिवारच्या दिवशी माझी, तर असं म्हटलं तरीही चालेल. पण असो, आता आठवड्यातून 2 दिवस असे असतात ज्यावेळेस सगळेच घरी असतात, त्यामुळे मग त्यांच्या आवडीचं जेवण म्हणा किंवा नाश्ता म्हणा हे बनवून खाऊ घालणं ही तेवढंच गरजेचं असते, नाही का? मला असंच वाटते. चला आता भाजीपाला मी असाच ठेवून दिला फ्रीजमध्ये पिशव्यांसकटच. आता काल जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मी याला धुवून स्वच्छ करून डब्यांमध्ये भरून ठेवेल, नाहीतर मग तो तसाच पडून राहील फ्रीजमध्ये. पण तसा तर मी नाही राहू देणार. एवढा महागा मोलाचा आपण भाजीपाला आणतो आणि तो खराब व्हायला नको ना, त्यामुळे मग स्वच्छ धुवून त्यांना मी डब्यांमध्ये भरून ठेवेल. ज्या भाज्या आत्ता निवडून ठेवणं गरजेचंच आहे त्या भाज्या निवडाव्याच लागणार आहे. तर हे वाटाणे थोडेसे खराब झालेले आहेत, म्हणजे खराब नाही झालेले आहेत, वरून त्याचे साल थोडेसे असे ओलसर आहेत, म्हणून आत्ता याला तर सोलून ठेवावेच लागणार आहे. आणि पावसाचं देखील वातावरण झालेलं आहे, त्यामुळे लाईट ही एवढी परेशान करते आहे, कधी येते कधी जाते आणि कधी कधी तर पूर्ण दिवसभर लाईटच नसते. त्यामुळे आता तुम्हाला थोडंसं अंधार दिसत आहे ना, तर लाईटही गेलेली आहे. लाईट गेली असली की मला व्हिडिओ काही शूट करावासा वाटत नाही, पण मग रोज डेली मी व्लॉग टाकते तर व्हिडिओ शूट करावाच लागतो, नाही तर मग व्लॉग शूट नाही केला की मग डेली अपलोड करता येत नाही. आणि मग एकही दिवस मिस झाला की मग तो गॅप पडून जातो आणि मग व्ह्यूजही येत नाही. तसेही माझ्या व्हिडिओला जास्त काही व्ह्यूज येत नाही आणि मग जास्त जर गॅप पडला की अजिबातच व्ह्यूज येत नाही, त्यामुळे मग रोजच व्हिडिओ शूट करावाच लागतो. आणि आज असंच आहे, लाईट येते आहे जाते आहे, त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंड थोडंसं काळसर वाटत असेल. पण चला असो, आता इकडे डाळ शिजवून ठेवली, कारण की डोसा म्हटलं की त्याच्यासोबत आमच्या घरी चटणी एकदाची नसली तर चालते, पण सांबार मात्र पाहिजेच पाहिजे. त्यामुळे आज सांबार पण बनवायचं आहे. आणि डोसा म्हटलं की बटाट्याची भाजी तर आलीच, तर त्यासाठी बटाट्याची भाजी, सांबार, इडली, डोसा असा काहीसा आजचा बेत आहे. आणि आजचा पूर्ण दिवस म्हटलं तरीही चालेल माझा पूर्ण किचनमध्येच जाणार आहे. आणि कालच्या दिवशी मी दुपारी 3 वाजता व्लॉग टाकला होता, पण मला त्याला अजिबातच व्ह्यूज आले नाही. मला वाटते जेवढेही व्ह्यूज येतात ना तेवढे सगळ्यांना 12 वाजताच व्लॉग बघण्याची सवय झालेली आहे, त्यामुळे असं वाटते 3 वाजता न टाकता 12 वाजताच टाकलेलं बरं होईल. तर त्यामुळे मग मी पुन्हा आजपासून 12 वाजताच टाकायला सुरुवात करणार आहे. आता तुम्हाला मी विचारलं सुद्धा होता की 12 वाजता टाकू की 3 वाजता टाकू, पण कुणीच कमेंट केली नाही, म्हणून मला असं वाटते 12 वाजताच व्हिडिओ टाकायला पाहिजे. आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा विचारत आहे, 12 वाजता टाकू की 3 वाजता टाकू, मला कमेंट करून नक्कीच सांगा. तसं तर आता आजपासून मी 12 वाजताच टाकणार आहे, तरीही मला कमेंट नक्की करा.
आणि बघा इडली डोसाचं पीठ अगदी मस्त फर्मेंट झालं होतं. तसं तर डोसाचं बॅटर मी अलग काढून ठेवते आणि इडलीचं बॅटर अलग काढून ठेवते, कारण की इडलीच्या बॅटरमध्ये आपण सोडा घालतो ना, आणि डोसाच्या बॅटरमध्ये सोडा अजिबात घालायचा नसतो. त्यामुळे मी दोन्हीही बॅटर अलग अलग करून ठेवते. आणि इडलीचं बॅटर तर खूप छान मस्त फर्मेंट झालं होतं. आता तर इडली तर आम्ही फक्त दोघी नवरा बायकोच खातो. मुलांना इडली काही आवडत नाही, त्यांना डोसा आवडतं आणि ईदडा आवडतात. ईदडा आमचे गुजराती एक डिश आहे, कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर इडलीचं पीठ भिजू घातलं की नाश्त्यासाठी ईदडाही मला बनवावेच लागतात. तर एकच प्लेट मी बनवणार आहे, जास्त काही बनवणार नाही. म्हणून एक प्लेटमध्ये मी ईदडाचं बॅटर घातलेलं आहे. आणि आता ईदडा म्हटलं की त्यामध्ये मग मिरची पावडर म्हणजे काळी मिरीची पावडर तर हवीच असते. त्यामुळे आता पावडर तर माझ्याकडे नव्हती, पण काळी मिरी होती. म्हटलं चला वाटून आपण पावडर बनवून घेऊया. तशीही एकच प्लेट ईदडाची बनवायची आहे ना, त्यामुळे आता मिरी वाटून घेतली आणि मस्त मग ईदडावरती टाकून घेते. आणि ईदडा म्हटलं की मग खूप छान टेस्टी लागतात. अगदी नरम व्हायला पाहिजे, फक्त एवढंच आहे. कडक झाले की मग त्याची काही अजिबातच टेस्ट लागत नाही. पण यावेळेसचे माझे ईदडा खूप छान मस्त टेस्टी झाले होते आणि अगदी नरम मऊ लुसलुशीत झाले होते. इडली म्हणा किंवा ईदडा म्हणा तेव्हाच नरम बनतात जेव्हा तुमच्या तांदूळाची क्वालिटी कशी आहे ना त्याच्यावरती डिपेंड असते. हलके तांदूळ असतात त्याचेही कधी कधी नरम बनतात, पण थोडेसे चांगले जर इडलीचे तांदूळ आपण वापरले ना तर मग खूप छान मस्त मऊ बनतात. आणि कसं आपण तांदूळ जेव्हा भिजू घालतो ना तेव्हा त्याला वाटण्याआधी 4-5 पाण्यानं त्याला मस्त स्वच्छ धुवून काढायचे, त्यानंतरच त्याला वाटायचं. तेव्हाही मस्त आपली इडली आणि ईदडा मस्त पांढरे शुभ्र बनतात. तसं तर राशनचे जे तांदूळ येतात ना त्याची सुद्धा इडली खूप छान बनते. चला आता इडली बनवायला ठेवली आहे, ईदडा बनवायला ठेवले आहे. तर गॅस काही खाली नव्हता, माझ्याकडे वेळ होता थोडासा, तर म्हटलं संध्याकाळी आंब्याचा रस बनवायचा आहे. तर आत्ताच जर रस काढून ठेवला तर संध्याकाळचा तेवढा थोडासा वेळ वाचेल. आणि मग रसही बनवून जर फ्रीजमध्ये ठेवला तर तो थंडाही होईल मस्त संध्याकाळपर्यंत. त्यासाठी आता मी इकडे आंबे धुवून स्वच्छ मस्त त्याचा रस काढून घेणार आहे. आता ईदडा इडली बनते आहे तोपर्यंत रस तर नाही होणार, पण म्हटलं आंबे तरी निदान चोळून ठेवूया. किचनमध्ये असले की मी थोडाही वेळ वाया जाऊ देत नाही, हे तर तुम्हाला माहितीच आहे ना. जास्त नाही तरी थोडी थोडी प्लॅनिंग करूनही आपण जर कामं केली तर आपला बराचसा वेळ वाचतो आणि कामंही आपली पटापट होतात. चला आता आंबे चोळून ठेवले, रस तर काही झाला नाही. तेवढ्या वेळामध्ये इडली बनवून तयार झाली होती. मस्त इडली आणि ईदडा दोन्हीही काढून घेते. आणि बघा अगदी मस्त पांढरी शुभ्र आणि अगदी नरम झाली होती इडली. आता थोडीशी तुम्हाला पिवळसर दिसत असेल, कारण की त्यामध्ये थोडीशी मी चण्याची डाळ घातली होती ना, त्यामुळे अगदीच पांढरी शुभ्र झाली नाही आहे, पण एकदमच नरम झाली होती मस्त. आणि ईदडासुद्धा खूप छान मस्त फुलले होते. तर खूपच छान नरम झाले होते ईदडासुद्धा. ईदडाला तडका देण्याऐवजी असंच जर तुम्ही वरून कच्चं तेल टाकून खाल्लं ना की खूप छान लागते. आमच्या घरात तसेच खातात सगळे. आणि मग बघा बटाटे शिजले होते तर बटाट्याची भाजीसुद्धा बनवून घेतली. बटाट्याची भाजी तर लागतेच डोसासोबत, म्हणून बटाट्याची भाजी बनवली. आणि आत्ता डाळसुद्धा एकीकडे बनवायला ठेवलेली आहे, म्हणजे दोन्हीही गॅस माझे आता रिकामे नाही आहे. आणि ईदडा म्हटलं की गरम गरमच खायला चांगले लागतात, थंडे अजिबात चांगले लागत नाही. थंडे झाले की ते थोडेसे कडकही होऊन जातात, म्हणून मग गरम गरम इकडे केले की इकडे सगळ्यांना खायला द्यावं लागते त्यासाठी. आणि पहिली प्लेट बनवली होती ना ती तर कमी पडली, सगळ्यांनी खाऊन घेतले, 2-2, 3-3 पीसच मिळाले. त्यामुळे मग दुसरी प्लेटही मला बनवावी लागली. तर दुसरी प्लेट बनवून घेतली. आणि मला तर काही एका ठिकाणी बसून खायला वेळच मिळत नाही, म्हणून असं उभंच मला खावं लागते. इडली म्हणा, इडली तर नाही, डोसा म्हणा किंवा ईदडा म्हणा, कधीच मला असं बसून खायला वेळ मिळत नाही. त्यामुळे मग अशी चालता फिरता मी खात असते.
चला, डाळही झाली, भाजीसुद्धा झाली, इडळापी झाले आणि इडलीसुद्धा झाली. आता फक्त डोसा बनवायचे होते. तर जेवण करायला थोडासा वेळ होता. तसं तर 12:30 वाजलेच होते, पण तरीही मुलं म्हणाले थोडासा अजून थांबून जा. म्हणून म्हटलं चला आता वेळ आहे तोपर्यंत रस काढून ठेवते, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवता येईल आणि मग डोसा बनवता येईल, मला वेळ मिळेल तेव्हा. तर आता रस काढून घेते. तेव्हा तर फक्त मी आंबे चोळून ठेवले होते, वेळ नव्हता म्हणून. आता म्हटलं रस काढून ठेवते आणि चला रस काढून फ्रीजमध्ये ठेवून दिला. आणि फायनली मुलं म्हणाले आता चला जेवायला बसायचं आहे. तेव्हा गरम गरम डोसा बनवायला घेतले. त्यांच्यासाठी मला गरम गरमच बनवून द्यावे लागतात, कारण की डोसा गरमच चांगले लागतात ना, थंडे अजिबातच चांगले लागत नाही, वातड होऊन जातात. त्यामुळे आत्ता त्यांच्यासाठी डोसा बनवायला घेतले. आणि मला तर एवढा डोसा काही आवडत नाही, त्यामुळे आम्ही दोघी नवरा बायको इडलीच खातो. आम्हाला दोघी जणांना इडलीच आवडते. त्यामुळे आम्ही तर सगळ्यांचं जेवण झालं की माझा नंबर अगदी शेवटी लागतो. अगदी सगळ्यांना गरम गरम बनवून देते, त्यानंतर सगळ्यात शेवटी मी जेवण करायला बसते, म्हणजे सगळ्यात शेवटी खायला मला मिळते, असं असते. सुट्टीचा दिवस म्हटलं की माझी नेहमी तारेवरचीच कसरत असते. आत्ता एवढं स्पेशल जेवण झालं आहे ना, तरीही संध्याकाळचंही स्पेशलच जेवण राहणार आहे. स्पेशल म्हणजे रस, साध्या पोळ्या आणि भाजी एवढंच बनवणार आहे. तरीही त्यालाही वेळ तर लागतोच ना. माझा सुट्टीचा दिवस नेहमी असाच जातो. स्पेशल जेवण म्हणा किंवा स्पेशल नाश्ता म्हणा, हे जर बनवायचं म्हटलं की अख्खा दिवस माझा किचनमध्येच जातो. म्हणजे पूर्ण दिवस म्हटला की 2-3 तास फक्त दुपारच्या वेळेस आराम भेटतो आणि लगेच मला मग पुन्हा संध्याकाळी 4-5 वाजता स्वयंपाकाला लागावं लागते. तर नेहमी रविवारचा दिवस माझा असाच जातो. आणि आता तर दुपारी 2-3 तास जे आराम करायला मिळत होते ना, ते सुद्धा मिळत नाही, कारण की व्हिडिओची एडिटिंग करावी लागते, व्हॉइस ओव्हर करावा लागतो ना, त्यामुळे. आणि हे सगळं बनवायला जेवढा कंटाळा येत नाही ना, तेवढे भांडे इतके भरतात हे सगळं बनवलं की भांड्याचा अगदी ढीगच जमा होऊन जातो. मग ते घासायलाही तितकाच वेळ लागतो. 1 तास तर भांडे घासायलाच लागून जातात. किचन क्लीन करावं लागते. एवढं सगळं स्वयंपाक केला की किचनही तेवढंच घाण होते, ते सगळं स्वच्छ करावं लागते. त्यामध्येच कितीतरी वेळ निघून जातो. चला, असो, मस्त गरम गरम डोसा बनवून तयार झालेले आहेत. आणि बघा इतका क्रिस्पी डोसा बनतो ना की खूप छान लागतो. मला एवढा आवडत नाही, पण मुलांना खूप जास्त आवडतो. मग त्यांच्यासाठी तर बनवावाच लागतो ना, भलेही आपल्याला खायचा नसेल तरीही. चला, मस्त गरम गरम डोसे बनवून घेते आणि त्यांना गरम गरम देऊन देते. आणि हे सगळं झालं की मग सगळ्यात शेवटी माझा नंबर येतो आणि मी खाते फक्त इडली आणि सांबार, दुसरं काहीच मला आवडत नाही. चला, असो, आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.